डॉक्टर दाभोळकर सरांचे मारकऱ्यांना शिक्षा झाली, काहींना मुक्त करण्यात आलं, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या निकालाबद्दल मला तरी काही समाधान वाटलेलं नाहीये. दोघांना जन्मठेप झाली, मारेकऱ्यांना ही चांगली गोष्ट आहे, परंतु बाकीचे तिघांनी सुद्धा त्याच्यामध्ये ॲडव्होकेट पुनाळेकर जो आहे त्याने तर सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ते कोर्टाच्या समोर आलेलं आहे. तर त्याच्याबद्दलही मला काही समाधान वाटत नाही. तिघं निर्दोष सुटले. ते महत्वाचा मुद्दा जो आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे धारवाडचे आपले कलबुर्गी आणि गौरी लंकेश बेंगलोरच्या, यांच्या हत्यांमध्ये काही समान दुवे आहेत. या समान दुव्यांचा शोध काही झालेला नाहीये आणि याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे, हा मास्टर माइंडला काही शिक्षा झालेली नाहीये. त्याच्याबद्दल सुद्धा काही तपास कोणी केलेला नाहीये. सगळ्यांना माहित आहे की हे सनातन संस्थेचे सभासद होते आणि सनातन संस्थेने त्यांच्या प्रमुखांनी मास्टर माइंडने आदेश दिल्याशिवाय हे शक्य नाहीये. हे फक्त मोहरे आहेत. मुख्य सूत्रधार जो आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि तशा दृष्टीने गेले 10-11 वर्ष झाली ही केस चालली. एवढा उशीर सुद्धा बिलकुल आम्हाला मान्य नाही. एवढा उशीर होऊ नये. न्यायदानामध्ये उशीर म्हणजे न्यायदान नाकारल्यासारखं आहे. पण तरी उशिरा का होईना हा निकाल लागला. मुख्य सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस घातल्याच पाहिजेत, ही आमची मागणी आहे. पानसरे, गौरी लंकेश यांच्या सगळ्या खुनांमधील जे काही समान दुवे आहेत, या समान दुव्यांचा सुद्धा तपास पोलीस यंत्रणेने नीट पद्धतीने केलेला नाही. ते समान दुवे हुडकले पाहिजेत आणि त्याच्या मागचे सुद्धा मास्टर माइंड एकच आहे असं आमचं म्हणणं आहे. या मास्टर माइंडला अटक झालीच पाहिजे. कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, पानसरे असतील, यांचे मारकऱ्यावर अजून चालूच आहे. म्हणजे नेमकं न्याय पद्धती जे एकदम मंद गतीने चालू असं म्हणा. सौम्य गतीने चालू आहे आणि सत्ताधारी, मग ते कुठल्या का पक्षाचे असेनात, सत्ताधाऱ्यांना यांचे निकाल लवकर लागावेत अशी इच्छाशक्ती नाही आहे. हे सरळ सरळ दिसतंय. इच्छाशक्ती असेल तर अप्रत्यक्षपणे सनातन संस्थेला कुठेतरी त्या मास्टर माइंडला वाचवण्याचं काम प्रचार यंत्रणा आणि संबंधित तपास अधिकारी करतायत असं आमची आता एकूण सगळा अभ्यास केल्यानंतर समज झालेली आहे. मग यासाठी काय आपण आवाज उठवणार? आम्ही आमचं तर सुरूच आहे. परत आता आमच्या संघटनेने ठरवलेलं आहे की याच्याबद्दल परत अपील करायचं, मास्टर माइंडला हे करा म्हणून. आणि तशीच गोष्ट कॉम्रेड पानसरे आणि बाकीच्या ज्या खुनाबद्दल आहे त्याच्यामधले समान दुवे हे शोधून काढले पाहिजेत. याचाही पाठपुरावा आम्ही करणार आहे. सरकारला तसं आम्ही सोडणार नाही. शेवटी सोलापूरची जनता असेल किंवा भारतातील जनतेला का आव्हान कराल? आव्हान म्हणजे हे शेवटी कसं आहे की हे खून का झाले, तर हे अंधभक्तीमुळे झाले. त्यांच्या डोक्यांमध्ये हे जवळ आहे. हे सगळे लोक ज्यांचे खून झाले ते आपले 1 नंबरचे शत्रू आहेत. खरं म्हणजे दाभोळकरांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. धर्म नाकारला नव्हता. धर्माला आमचा विरोध नाही आहे, पण धर्मानं ज्या चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत असं म्हणतात हे लोक, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. विज्ञानावर आधारित समाज रचना ही झाली पाहिजे. विवेकवादी विचार हा पुढे गेला पाहिजे, असे विचार दाभोळकर मांडत होते. आणि हे त्यांना नको आहे. सनातनांना किंवा धर्म मार्तंडांना या गोष्टी नको आहेत. आपले सगळे अंधभक्त हम करे सो कायदा, आम्ही जे म्हणू तेच सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, अशी प्रवृत्ती ते सनातन संस्थेची आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनतेने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, विवेकवादाचा स्वीकार केला पाहिजे.
त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. यासाठीचे आमचे प्रयत्न, आमची संघटना सातत्याने चालूच ठेवत आहे. दाभोळकर सरांचे मार्केटांना सजा झाली आहे, याबद्दल काय म्हणणं आहे सर? मी प्राध्यापक केदारनाथ सुरवसे, अंदर महाराष्ट्र अनुसंधान निर्मूलन समिती सोलापूर आणि जिल्हा शाखेची स्थापना 1989 पासून या ठिकाणी मी केलो. आम्ही त्यावेळेला मी कार्याध्यक्ष, तेव्हापासून आज तागायत मी काम करतो अनिसमध्ये. नरेंद्र दाभोळकर हे आमचे आदर्श आहे आणि अशा आदर्श व्यक्तींना त्यांनी जे जीवे मारले त्याबद्दल मला अतिशय दुःख होत आहे. आणि त्यांच्या हत्येबद्दलचा जे काय निकाल आलेला आहे, आज फक्त दोघांनाच फाशी जे झालेलं आहे त्याच्यावर मी वैयक्तिक तरी समाधान नाही आहे. जन्मठेप झालेला आहे दोघांना, फक्त त्या दोघांनाने फाशी व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. आणि अन्य तिघांनासुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे, सर्वजणांना शिक्षा व्हायला पाहिजे. जे निर्दोष सुटलेले आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा माझ्या मते आम्ही प्रयत्न करू. मी स्टेट रोडच्या बुवाबाजी कार्यवाह म्हणून मी काम करतो आहे. तर वरच्या कोर्टामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न निश्चित करूयात. त्या लोकांना फाशी झाला पाहिजे. जे आमच्या विचाराचे माणसं होते, परिवर्तनवादी विचाराचे माणसं होते, हे एक 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 संपवत चाललेले होते. त्याबद्दल विचार जरी मारले, माणसं जरी मारले तरी आम्ही विचार चालू ठेवणार आहे, विचार मारणार नाही आहेत. आणि असे दाभोळकर, आम्ही अनेक दाभोळकर जन्मलेले आहोत, अजून जिवंत आहोत. आम्ही जरी गेलो तरी आमच्या विचाराचे माणसं आणखीन जन्मतील. कलबुर्गी असतील, पानसरे असतील, लंकेश असतील, यांचंसुद्धा खून झालेलं आहे. आणि सुरुवातीपासून ही परंपरा चालत आलेले खून करायचे विचार, आमचे विचार, परिवर्तनवादी विचार नष्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते अतिशय घातक आहे, मानवतेला कलंक आहे. म्हणून अशा विचाराच्या विरुद्ध आम्ही यापुढेही लढत राहणार आहोत, शांत डोक्याने लढत राहणार आहोत. कोणतेही कारण असलं तरी आम्ही रागवणार नाही, चिडणार नाही, मन शांत ठेवणार आणि आमचं अनिष्ट काम, आमचे विचार सतत याच पद्धतीनं पुढे घेऊन जाणार आहोत. यासाठी आपण परत न्यायालयात दाद मागणार आहोत. हो, निश्चितपणाने निर्दोष जे सुटलेत त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. शेवटी सोलापूरकरांना काय आव्हान करा? सोलापूरकरांना हेच सांगतो की सगळ्या आमच्या दाभोळकरांचे जे विचार आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे विचार आहेत, हे विचार आपण सगळ्यांनी याच पद्धतीनं पुढे घेऊन जात राहू. आणि असे कितीतरी हल्लेखोर आले, कितीतरी आम्हाला मारणारे आले, तरी आम्ही मरण पत्करू, आम्ही मरणाला भीत नाही. कितीही असले मरण आले तरी आम्ही परत जन्माला येऊ आणि हेच काम करत राहू असं मी सोलापूरकरांना सांगतो. आणि तुम्हीसुद्धा आमच्या विचारामध्ये सहभागी आहात याची मला पूर्ण खात्री वाटते.